योगासन सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 365 दिवस सलग योगासने करणार आहोत आणि आजच्या या योगासन सिरीजमध्ये आपण आज कोणतं योगासन करणार आहोत तर वीरासन करणार आहोत. वीरासनाचे जे प्रकार आहेत ते आपण समजावून घेणार आहोत. आता वीरासन करत असताना वीरासन या शब्दामध्ये पहा, वीर वीर या शब्दाचा काय अर्थ आहे? योद्धा किंवा पराक्रमी, वीर पुरुष अशी व्यक्ती. आणि या आसनाचं वैशिष्ट्य काय आहे की अनेक पद्धतीने हे आसन केलं जातं. जसं पहिली पद्धत आहे की वज्रासनात बसलं जातं. वज्रासनात बसत असताना आपण काय करतो? गुडघ्यावर बसतो. गुडघ्यावर आपण गुडघे टेकून पाठीमागं आपण पाहिलेलं आहे. वज्रासनात गुडघ्यावर बसतो. त्याबरोबर दोन्ही टाचा अशा बाजूला केल्या जातात आणि मध्ये बसलो जातो. 1.5 फूट अंतर, एक तळवा दुसऱ्या तळवापासून 1.5 फूट अंतरावर दूर असेल याची काळजी घ्यायची. आता आपल्याला या वज्रासनात बसल्यानंतर वीरासन करत असताना वज्रासनात बसतो त्यावेळेला काय फायदे होतात ते पण सांगतो. एकतर टाचदुखीपासून आपल्याला सुटका होते, परत वायुविकारांचा नाश होतो, शरीर हलकं होतं, चित्त प्रसन्न होतं. त्याबरोबरच वज्रासनामध्ये अगदी भोजन केल्यानंतर सुद्धा हे आसन काही वेळाला केलं तरी चालतं. हे आसन आहे. तर पाहूया स्टेप बाय स्टेप हे आसन. पहा, आपण सगळी योगासन करण्यापूर्वी प्रारंभिक स्थूल आणि सूक्ष्म व्यायाम प्रकार काल घेतलेले ते करायचे आहे. आता मी गुडघ्यावर बसतोय. पहा, गुडघे टेकवले, पाय असे बाजूला घ्या, बाजूला, आणि जास्तीत जास्त बाजूला घेऊन बसायचं आहे. पायामध्ये अंतर आहे आणि दोन्ही हाताशी समोर. हा वीरासनाचा एक प्रकार आहे. दुसरा वीरासनाचा प्रकार कोणता? तर एक पाय असा ठेवायचा आहे आणि असं बसतोय आपण. हा वीरासनाचा दुसरा प्रकार आहे. हे सहज करता येऊ शकतो तुम्हाला. पहा, पुन्हा एकदा दाखवतो. वीरासनाचा दुसरा प्रकार, वज्रासनातल्या एकच गुडघा टेकवा, एक पाय असाच वर ठेवा आणि असं बसा. हा वीरासनाचा दुसरा प्रकार आहे. वीरासनाचा तिसरा प्रकार शिकणार आहोत आता आपण. तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला वज्रासनात बसतो तसंच बसायचं आहे. फक्त एक पाय असा इथं घ्यायचा, वर असा, आणि हात वर जोडायचे आहेत. जरा इथून दाखवतो. पहा, आपण एक वज्रासनात एका गुडघ्यावर बसलो, एक पाय वर घेतला, वर घेतल्यानंतर उठायचं असं आणि दोन्ही हात वर जोडायचे. हा वीरासनाचा तिसरा प्रकार आहे. अशा पद्धतीनं हे जे 3 प्रकार आहेत यातला कोणता प्रकार तुम्हाला आवडला नक्की सांगायचं आहे. कारण कसं होतं की आपण तिन्ही प्रकाराचे वेगवेगळे लाभ आहेत. जसं पहिला प्रकार पाहिला आपण की आपल्याला टाचदुखीपासून सुटका होते, वायुविकारांचा नाश होतोय, शरीर हलकं होतंय. पण दुसरा प्रकार ज्यावेळेला करतोय आपण असा हात गालाला लावून, त्यावेळेला आपल्याला मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करावं लागते. मूलाधार चक्र कुठं असते? तर आपली शौचाची जागा आहे आणि
आपलं मूत्रविसर्जनाची जागा आहे, ह्या दोन्हींच्या मध्ये मूलाधार चक्र असतं, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं असतं. श्वास दीर्घ काळापर्यंत कुंभकाच्या स्थितीत ठेवायचा. आता ह्याचा अर्थ काय? श्वास घेतल्यानंतर तो जास्त वेळ रोखून धरणं त्याला कुंभकाची स्थिती म्हणतात. जसं श्वास घेतो त्याला पूरक म्हटलं जातं, श्वास सोडतो त्याला रेचक म्हटलं जातं, आणि श्वास आतच थांबवणं ह्याला कुंभक म्हटलं जातं. कुंभक दोन प्रकारचे असतात, एक आंतरकुंभक आणि एक बाह्य कुंभक. सर्व चक्रांना ह्या आसनांचा लाभ होत असतो. एकाग्रता वाढत असते, मज्जासंस्था लवचिक होते, संवेदनशील आपण म्हणतो यकृत, जठर, वृक, हृदय आणि प्रजनन अवयवांचं कार्य सुरळीत होण्यासाठी हे आसन खूप छान आहे. एका पायाने ज्यावेळेला वज्रासन करून आपण अर्ध पद्मासनामध्ये बसल्यासारखं बसतो. म्हणजे अर्ध पद्मासन म्हणजे आपण एक पाय गुडघ्यावर ठेवलेला आहे, आणि अर्ध पद्मासनात मांडीवर पाय ठेवल्यानंतर आपण ज्यावेळेला सराव करतो आणि हातांच्या साहाय्यानं गुडघ्यावर उभं राहून गुडघ्यांवर स्थिर ज्यावेळेला बसत असतो, हात वर जोडत असतो, हे जे तिसरं वीरासनाचा प्रकार पाहिला आपण. हात वर जोडल्यानंतर डोक्यावर घेऊन गेलोय आपण आणि वीरासन केलेलं आहे. त्यावेळेला सुद्धा हीच क्रिया आपण दुसऱ्या पायानं पण केली पाहिजे. म्हणजे वर उठताना श्वास रोखून धरायचा आहे, आसन लागल्यानंतर नेहमी श्वासोश्वास करायचा आहे, आणि मूळ स्थितीत येताना परत श्वास सोडायचा आहे. यामुळे तुमच्या उदरप्रदेशाला त्याचा लाभ होणार आहे. त्याबरोबरच आळस नाहीसा होणार आहे, नजर स्थिर आणि दृष्टी सुधारणार आहे, शारीरिक आणि मानसिक स्थैर्य लाभणार आहे. असे वीरासन आहेत. आपण दोन्ही पद्धतीनं म्हणजे पहा, आपण वज्रासनात बसल्यानंतर जसं असं एक पाय वर घेतलेला आहे, म्हणजे आपण अर्ध पद्मासन करतो त्या पद्धतीनं बसलोय. अशी सुरुवात करू शकता किंवा अशी सुरुवात करू शकता वज्रासनातल्या ह्या पद्धतीनं. इथून उठून हात वर जोडणे, पण आपण उठत असताना श्वास घ्यायचा आहे. खाली हात घेत असताना, खाली बसत असताना श्वास सोडायचा आहे. हे या पायाने पण केलं, तसंच दुसऱ्या पायानेही करू शकतोय. या बाजूने अशा पद्धतीने. नंतर तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं एका पायावर वज्रासनात बसून आपण ज्यावेळेला असं बसतो त्यावेळेला मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करायचं असं सांगितलेलं होतं. हेच आपण पाय बदलूनही करू शकतोय. असं दोन्ही पद्धतीनं आपल्याला करता येत आहे. म्हणजे या पायाचा वापर करून आणि पुन्हा या पायावर सुद्धा असं त्यावेळेस श्वास रोखून धरायचा आहे. लक्षात आलं? श्वास सोडायचा, आसन सुटत असताना श्वास सोडून द्या. हे पण पाहिलं आपण की दोन्ही बाजूला आपले पाय ठेवून म्हणजे आपल्या टाचा ह्या वर इकडे आल्या पाहिजेत बाजूला.
टाचा अशा बाजूला आल्या पाहिजेत, इथं मांड्यांच्या बाजूला. मग असं बसतोय आपण. हा वीरासनाचा पहिला प्रकार आपण शिकलेलो आहे. तर कोणतं वीरासन तुम्हाला आवडलं, वीरासनाचे काय फायदे आहेत असं तुम्हाला वाटते, खरोखर यातलं सोपं वीरासन कोणतं हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि पुढच्या भागामध्ये आपण अगदी सूर्यनमस्कार, चंद्रनमस्काराचेही प्रकार पाहणार आहोत. योगासनं तर 365 दिवस आपण योगासनं पाहणार आहोत. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्याला योगविद्येचा लाभ देता येईल आणि योगासनाचा किंवा प्रचार प्रसार करण्यासाठी, योगविद्येचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्याचा फायदा होईल. सगळ्या आपल्या देशाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची किती गरज आहे, योगासनांची किती गरज आहे हे कोरोनाच्या काळात आपल्याला समजलं आहे. तर सगळ्यांनाच आपण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हालाही उत्साह वाटेल, प्रेरणा मिळेल की असेच व्हिडिओ आम्ही तयार करून टाकत राहू आणि सगळ्यांना ह्या योगविद्येचा लाभ होईल. चला, खुश राहा, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा, फिट राहा आणि नेहमी उत्साही राहा. बाय.